हॅलो हाय नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज ना 1.5 वर्षातून म्हणजे खूप दिवसातून म्हणजे दीड पावणे 2 वर्षात ना मला मशीन आता नुकतीच चालू केली ना मी शिलाई मशीन। तर ब्लाऊज शिवायला आलाय, साडी फॉल बिडिंग करून ब्लाऊज शिवायला आलाय। आणि पहिले मी ब्लाऊज शिवायची, बाहेरचे पण ब्लाऊज घ्यायची वगैरे। तर आता मला बाहेरचा ब्लाऊज शिवायला आलाय कारण मी मशीन माझी नीट केली, रिपेअर केली ना, त्यामुळे। आणि माझं बाळ पण आता 1-6 महिन्याचं झालेलं आहे, त्यामुळे मी आता म्हणलं बसून काय करायचं ना, म्हणून सुरुवात करायला घेतली। तर आता मला ब्लाऊज आणि साडी एक आलेली आहे फॉल बिडिंगसाठी आणि ब्लाऊज शिवायसाठी। तर आता मी पोरांचं सगळं आवरलं वगैरे, घरातलं आवरलंही। आता आज जरा बाहेर आमच्या आभाळ आलंय, त्यामुळे मला लाईटच लावावं लागली, जास्त काही लाईट पडत नाहीये ना, त्यामुळे। तर चला मी तुम्हाला साडी दाखवते, ब्लाऊज दाखवते आणि मी शिवताना वगैरे काय दाखवणार नाहीये। आता तुम्हाला मी मशीन दाखवते माझी वगैरे, परत तुम्ही काय बोलताल की नाही हिने बाहेरनं कुठून शिवून आणला असेल आणि हे असं दाखवत असेल वगैरे, असं काही नाहीये। मला ब्लाऊज शिवता येतात आणि मी छान ब्लाऊज शिवते आणि माझे सगळे ब्लाऊज मीच शिवते। आता माझे पण भरपूर ब्लाऊज पेंडिंगला राहिलेत बरं का शिवायचे। तर मी तुम्हाला चला दाखवते, मशीन दाखवते, अगोदर माझे बाळ दाखवते तुम्हाला। आता खेळतायत वगैरे, एक टीव्ही बघतोय, त्याचं टीव्हीकडे चाललंय। तर चला मी तुम्हाला दाखवते। याची मस्त आंघोळ वगैरे झाली आहे आणि मस्त पोट भरलेलं आहे। आता तो खेळतोय आणि खेळायला लागला। आता हा मोठा, तर ह्याचं पण पोट वगैरे भरलं, जेवण वगैरे ह्याचं पण झालं। तर मस्त या दोघांची मस्ती चालली आता आणि टीव्ही पण चालू आहे, तो टीव्ही पण बघतोय। हा, कार्टून शिवाय दुसरं काय नसतात। आणि ही माझी मशीन बरेच दिवस बंद होती आणि आता मी त्याच्यावरचे त्या साडीवरचे फॉल आणि अस्तर पण आणलेला आहे, धागा पण आणलेला आहे आणि मशीनला मस्त तेल वगैरे पण करून ठेवलेलं आहे मशीनला। तर मी झाकूनच मशीन ठेवते कारण धूळ वगैरे जाऊ नये म्हणून मशीन झाकून ठेवते ना। बघितलं, मशीन बघितली वगैरे सगळं। तर चला आता मी तुम्हाला साडी दाखवते, साडी कशी आहे आणि ब्लाऊज पण कसा आहे त्याच्यावरचा ते पण मी तुम्हाला दाखवते आता। तर हे बघा, धागा आणलेला आहे, हा अस्तर आणलाय आणि हा फॉल आणलेला आहे। आता तुम्हाला मी साडी दाखवते आणि साडीमधला ब्लाऊज दाखवते कसा आहे तो। आता साडी पिवळ्याच कलरची आहे, हे बघा साडी पिवळ्या कलरची अशी आहे। तर तिचे काठ तिचे असे काठ आणि ब्लाऊज पण मस्त आहे, छान आहे ब्लाऊज, पूर्ण भरलेला आहे। तर मी तुम्हाला ब्लाऊज दाखवते त्याच्यातला। तर साडीला बिडिंग फॉल पण लावायचं, बिडिंग करायचे आणि आपल्याकडे दोन्ही जॉईंट मशीन आहे ना, फक्त दाब तेवढा बदलायला लागतो, बाकी मशीन एकच आहे। मशीन काय 2 वगैरे मशीन नाही आहे, कारण म्हटलं एकच घ्यावी सध्या पुरते तरी म्हणून। आणि बराच दिवस झालं मी मशीन घेतले। मशीन का घेतली, कारण मला बाहेरचे ब्लाऊज ना शिवलेले अजिबात आवडत नाही। म्हणजे जसा असेल तसा माझेच ब्लाऊज असतात, माझे स्वतःचे ब्लाऊज मी शिवते स्वतः। माझं लग्न झाल्यापासून मला वाटतं 1 ते 2 ब्लाऊज फक्त मी बाहेर शिवलेले आहेत, नाहीतर 2 ते 3 ब्लाऊज बाहेर शिवलेले आहेत, नाहीतर मी सगळे माझे ब्लाऊज ना मी स्वतः शिवलेले आहेत। तर तुम्हाला मी माझ्या ब्लाऊजचं कलेक्शन पण दाखवणार आहे, म्हणजे ब्लाऊज कसे शिवल्यात, डिझाईन वगैरे कशा केल्यात, बऱ्यापैकी म्हणजे आहेत चांगले। मी तुम्हाला नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला ते ब्लाऊजचे पण डिझाईन वगैरे कशा केल्यात काय दाखवून। आता साडी तर अशी आहे, म्हणजे पूर्ण प्लेन आहे साडी आणि काठाला असे काठ आहेत ना त्याचे, अशी लेस आहे ना काठाला, आणि साडी पूर्ण प्लेन आहे। कपडा हे बरं आहे, कपडा म्हणजे चांगला आहे, कपडा जरा चांगल्यातला आहे। आता तुम्हाला ब्लाऊज दाखवते मी ह्या साडीला। तर हा बघा ब्लाऊज ना, हा असा आहे, हा ब्लाऊज आहे साडीला, ब्लाऊज हा आहे असा आहे। ही पाट आहे, अशी पाट आहे। आता असं म्हणजे ब्लाऊजला असे जर काठाचे ब्लाऊज असले ना, तर म्हणजे सॉरी काठाची अशी जर साडी असली ना, म्हणजे असे काट्याला असले ना, तर ब्लाऊज बऱ्यापैकी म्हणजे असेच भरलेले ब्लाऊज येतात। चांगली साडी आपण घ्यायची म्हटलं तर हा ब्लाऊजचा पाठीमागचा गळा आहे। आता ह्याला थोडंसं ठेवावं लागणार आहे, म्हणजे थोडंसं ॲडजस्ट करून ना, जास्त काही घेता येणार नाही ह्याला, कारण ही डिझाईन ना खूप आहे आणि त्यांची तब्येत पण, त्या ताईंची ना तब्येत एकदम बारीक आहे आणि तब्येत लय बारीक आहे त्यांची, त्यामुळं हे नाही। आणि हातांना पण आहे ना डिझाईन, हे बघा हातांना पण ना अशी छोटीशी डिझाईन आहे। तर त्यांनी हात मला छोटेच करायला सांगितले, हात काय मोठे नाहीत करायला सांगितले। तर अशी डिझाईन आहे फक्त हातांना, अशी लेस सारखी, पण ही लेस नाही आहे, अशी ब्लाऊजला अशी डिझाईन आली आहे।
म्हणजे कट करायला लावायला वगैरे अशी लेस सारखी काढून आपण जे दुसऱ्या ब्लाउजांना काढून लावतो ना तशी नाहीये. इथून डायरेक्टच ते कट करावं लागणार आहे. आणि कपडा म्हणजे ह्याचा ना तो नायलॉन सारख्या कपड्यासारखा आहे. हा ब्लाउजचा कपडा इथून नायलॉनच्या कपड्यासारखा कपडा आहे तो. आणि इकडे ना ते समोरचे भाग काढायला इकडे तो कपडा दिलेला आहे. मी तुम्हाला पूर्ण कपडा काढून दाखवते कारण हा असा मध्येच लावलेला आहे ना तो. आणि दोन्ही कपडे वेगवेगळे आहेत. दादा ते हे घे रे काय ते हे का अगं हे माझ्या हातातलं हा ते घे. हे धरू नको थांब करा. काय नाही उशी शिवतो जरा. तू शिवतो उशी? आमची उशी एक जरा मी बनवलेल्या उशा होत्या. ते पण कशापासून बनवलेल्या उशा होत्या माहिती का? जे ब्लाऊज मधले कपडे राहिले होते ना त्याच्यामधून बनवलेल्या उशा होत्या. आणि इतका कपडा तो शिल्लक म्हणजे इतके कपडे असे चिंध्या राहिले होते ना त्याच्यापासून मी 2 उशा बनवल्या होत्या. ती आता थोडीशी वापरून ती फाटली आहे. आता तुम्हाला पण ते पहिलं थोडंसं काढावं लागतं ना त्यामुळं ते काढत बसली. निघालंय आता पूर्ण ब्लाऊजचे. हे बघा 2 तुकडे झाले. हा भाग आहे ना समोरच्या भागासाठी हा समोर काढायला लागतो. समोर वापरायला लागेल हा कारण पाटाने हात दिलेत ना आपल्याला ऑलरेडी त्यामुळे. आणि मी काय कट केलेला किंवा कट केलेला व्हिडिओ किंवा तो व्हिडिओ मी दाखवणार नाही कारण मला तेवढा वेळ नाही. कारण माझं बाळ कधी पण रडू शकतं वगैरे. तर मी कधी तर तुम्ही मला कमेंटमध्ये तसं सांगा की बाबा ताई तुम्ही तुमची कटिंग दाखवा किंवा तुम्ही कटिंग कसं केलं वगैरे ते दाखवा. असं जर मला कमेंट आल्या तर नक्कीच मी त्याच्यावर विचार करीन आणि मी तुम्हाला दुसऱ्या ब्लाऊजची मी कटिंग दाखवेल. पण आता ह्याला कसं हा बाहेरचा ब्लाऊज आहे. माझ्या ब्लाऊजला वेळ लागला तर चालेल. ते बाहेरचं कसं मला दिवाळीच्या अगोदर त्या देऊन गेल्यात आणि मला आम्ही पण दिवाळीला मैत्रिणीकडे गेल्यामुळे जरा नाही जमलं शिवायला. तर आता त्या आलेत म्हणजे त्या आल्यात ना आमच्या बाजूवाल्याच आहेत तर मग त्यांचा ब्लाऊज शिवून रेडी करायला पाहिजे ना. तर मी आज मुहूर्त काढलाय म्हणजे आज घेतलाय तो शिवायला. हे बघा अशी वाट आहे आणि हे हातांना येणार आहे. तर मी तुम्हाला ब्लाऊज आता शिवल्यानंतरच मी तुम्हाला तो शिवल्यानंतरचा व्हिडिओ ह्यात ॲड करून मी दाखवते. चला आता मी ब्लाऊज शिवते पटकन. नाही तर माझी पोरं कट करून घेते अगोदर नंतर शिवते. आता हा उशी शिवणार आहे. त्याला उशी शिवायला लागते थोडीशीच फाटलेली आहे. तर कट करून झालेला आहे. तर हे बघा जरा बाळ असल्यामुळं ना इतका प्रॉब्लेम येतोय ना म्हणून कुठली गोष्ट घेऊ वाटत नाही किंवा शिवायला. हे बघा बाळाला हा ना माझ्या मोठ्या मुलाला थोडासा त्रास आहे. बाळाला कंटिन्यू असा घेऊन उभा राहतोय तो माझं काम करूच तर. त्याच्यामुळं ना जरासं असं बाहेरचं घ्यायला वगैरे किंवा काम करायला वगैरे नको वाटतं कारण त्याला त्रास होतो ना. मग त्यामुळं हे बघा हा राहतच नाही शांत खाली. अजिबात बसतच नाही. अजिबात खेळत नाही काय नाही. लगेच धावतो हे करतो. तर आता आपला अस्तर कट करून झालाय. आता ब्लाऊज घ्यायचा आहे कट करायला. तर हा बघा कपडा इथं आहे. लगेचच ब्लाऊज कट करून लगेचच ब्लाऊज कट करून फक्त ठेवायचा. नंतर स्वयंपाक करून वेळ मिळाला तर ब्लाऊज कट शिवायचा. नाहीतर मग उद्या. कट करून झाला ब्लाऊज. त्याला झोपवला तर तो जास्त वेळ झोपत नाही बरं का. 5 ते 10 मिनिटच फक्त झोपतो. घरातला आवरलं स्वयंपाक वगैरे करून घेतला सगळा आणि म्हटलं आता साडी आणि कट करून ठेवलाय ब्लाऊज तर साडीला फॉल लावून ब्लाऊज शिवायला घ्यावा असा विचार केला ना. पण काय करणार आता मध्येच काय होतं माहिती आहे का नुसता मी टेप ही केलं आणि ब्लाऊजचं घेतला शिवायला तेवढ्यात लगेच बारका उठून बसला आहे बघा. आणि त्याची मस्ती लगेच चालली. हाय तर खूप दिवसापासून हे माझं जॅकेट होतं आणि त्याला थोडंसं कट म्हणजे जळाजळ होतं पुढच्या साईडला. तर ते कट करून ठेवलं होतं. त्याला पण व्यवस्थित शिलाई मारून ना खालच्या साईडनं ही करायचं होतं गोट मारायचा होता. म्हणजे आपण पिको कसं करतो तसं करायचं होतं. मग त्याला पण पहिल्यांदा करून घेतलं. म्हटलं कधीतरी साडीला करायचं तर मग त्या पण जॅकेटला करून घेतलं आणि घेतला मग ब्लाऊज कट केलेला शिवायलाच घेतला डायरेक्ट. आणि मग त्या दिवशी शिवूनच टाकला पूर्ण.
आणि म्हणजे काय झालं, थोडासाच राहिला होता आणि लाईटच गेली नेमकी. लाईट गेली तर आता काय करणार मग. लाईट गेली तर थोड्या वेळ वाट बघितली, ती पण पटकन आली लवकर म्हणून बरं झालं, म्हणून झाला लवकर आणि सगळं ओके मध्ये झालं. तर ह्या मोठ्या पोराची माझ्या धडपड सतत चालू असते. तर पटापट सगळं आवरून घेतलं आणि सकाळी मी ब्लाऊज शिवला. तर आता ना ते म्हणतात ना की एकदा याला पण बोलू वाटतंय, पण आता मी बोलते ना. तर म्हणतात ना की एकदा शिकलेली कला ना ती कधीच आयुष्यभर ती आपल्याला पुरत असते, कधीच वाया जात नाही. आणि ते खरंच झालं बरं का, कारण आता मी बरोबर माझी 1.5 ते 2 वर्ष, 1.5 वर्ष तरी वरच झालं माझी मशीन बंद होती. आणि 1.5 वर्ष झालं माझी मशीन बंद होती. तर मला वाटत म्हणजे काहीच वाटलं नाही मनात वगैरे, मी काय आणलं नाही की आपल्याला जमल का नाही जमल का, कारण आपण शिकलेलो आहे म्हटल्यानंतर आपल्याला परफेक्ट ते येईलच ही खात्री होतीच मला वगैरे. निसंकोचपणे म्हणजे मनात कुठलीही शंका न ठेवताना ऑन दी स्पॉट असंच मापं टाकली त्या ताईंची. म्हणजे मी अंगावरच्याच मापानं जास्त व्यवस्थित ब्लाऊज शिवते, त्यामुळं त्यांच्या अंगावरचंच माप घेतलं होतं आणि ऑन दी स्पॉट म्हणजे अशीच मापं टाकली वगैरे. आणि मापं टाकली ही ब्लाऊज कट करून घेतला, अस्तर कट करून घेतला, ब्लाऊज कट करून घेतला, सगळं केलं ही झालं. आणि आज मी फायनली ब्लाऊज शिवून पण टाकला. थोडेसे हाल झाले याचे, थोडासा रडला वगैरे, पण मोठ्या मुलाला सुट्टी असल्यामुळे त्यांनी घेतला. तर चला आता मी तुम्हाला ब्लाऊज दाखवते शिवलेला. तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा की कसा ब्लाऊज आलाय, काय कसा शिवला वगैरे. फिनिशिंग वगैरे मस्त असते बरं का माझी, असं काही नाही. कारण माझे स्वतःचे ब्लाऊज मी सतत म्हणजे प्रत्येक ब्लाऊज हा माझा स्वतःचा मी शिवत असते, त्यामुळे तर चला आता मी तुम्हाला ब्लाऊज दाखवते शिवलेला. तर हा बघा, हा फायनल ब्लाऊज रेडी झालेला आहे. हे स्लीव आहेत, छोटेच आहेत त्यांचे स्लीव. आणि हा बघा डिझाईन अशी होती, त्यामुळं आता हा बॅक साईड आहे. बॅक साईड गोलच गळा काढलाय. आणि तर हा बघा फिनिशिंग वगैरे एकदम मस्त फिनिशिंग आहे आपली, हे काहीच त्यात शंका नाही आहे. हे बघा इथून पण तुम्ही बघू शकता फिनिशिंग वगैरे एकदम मस्त आली. आणि त्यांनी प्रिन्स कट सांगितला होता, त्यामुळं ना प्रिन्स कटमध्ये पण आपला छान ब्लाऊज येतो. आणि हा बघा इथं थोडंसं हे ते असं कप टाकल्यासारखं पण हे असं वरती येतं. आणि एकदम छान मध्ये ब्लाऊज झालाय पण शिवून बरं का. नंतर साडी पण फॉल बिडिंग करून मी तुम्हाला एकदा खाली दाखवते. साडी पण आपली ना फॉल बिडिंग करून पण साडी झालेली आहे. आता ते घडी टाकून ठेवलेले. तर माझी बिडिंग पण एकदम छान असते, म्हणजे नाजूकमध्ये एकदम ना मस्त असते. तुम्हाला एका कोपऱ्यातली मी दाखवते, थोडीशी छोटीशी मी दाखवते तुम्हाला. इथंच असेल ती. हां हे बघा, आपली बिडिंग पण छान असते, एकदम मस्त असते बरं का बिडिंग पण. कारण माझं थोडंसं लेट लागलं तरी चालेल, पण काम एकदम परफेक्ट आणि चांगलं असते बिडिंग पण. आणि हात शिलाई पण माझी फॉलला छान असते. तर तुम्हाला ब्लाऊज दाखवते मी. बघा ब्लाऊज आता अजून एकदा मी ब्लाऊज तुम्हाला दाखवते म्हणलं ना. ब्लाऊज बघा, ब्लाऊज एकदम मस्त आलेला आहे तो. हे बघा पूर्ण दाखवते. हात शिलाई वगैरे एकदम मस्त असते आपली. माझा मुलगा बघतोय माझ्याकडे, बारका छोटा. मी कशी बोलते काय करते नुसता तोंडाकडेच बघत राहतो. आणि हे बघा, आणि पाठीमागे ऑलरेडी डिझाईन होती ना, त्यामुळे अजूनच ब्लाऊज म्हणजे त्याला कोणतीही लेस लावायची किंवा त्याला कोणत्याही प्रकारचं काही करायची गरज नाही पडली बरं का. हे बघा, आणि त्याला गोलच गळा काढलाय. त्याची डिझाईन त्याची होती, पण त्या ताई बोलले की जसा येईल ना तसा तुम्ही काढा, जास्त काही असं त्यालाही करत बसू नका. त्या बघा पूर्ण एकदम छान आलाय तो. आणि म्हणतात ना एकदा आपण एखादी कला शिकलो ना तर ती कधी वाया जात नाही. तर चला आता बघा छोटा आमचा, तरी आता त्याला घेत सगळं काय करावं लागतं, कारण थोडं काहीतरी घरात बसून करायलाच लागतं. तर चला, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा मला.